गाईस, तर आजचा मिनी व्लॉग आहे ना खूप सकाळी सकाळी चालू होतोय आणि हे ऊन बघा ना किती डोळ्यावर चमकतंय यार. इतकं ऊन येत आहे ना आजकाल आणि दुपारी तर गरमीच होती. मम्मी ना आता स्वयंपाक बनवत होती तर मी गेलो किचनमध्ये. मम्मीला विचारलं काय बनवते, तर मम्मी बोलली मी आलू बटाटा बनवते. आणि नंतर आहे ना मी स्कूबीला पाहिलं तर स्कूबीला आहे ना बाहेर जायचं होतं आणि आम्ही ना तिला बाहेर जाऊ नाही देत कारण की ती इकडं तिकडं पळती. आणि हे बघा ना आज सनराईज किती भारी वाटत होता. गॅलरी पूर्ण अशी चमकत होती आणि मी ना बॅग पण पॅक केलेली होती. ही होती माझ्या ट्युशनची बॅग आणि ही होती माझ्या शाळेची बॅग. आणि आता मी चाललो होतो शाळेत. तर मी भेटतो तुम्हाला शाळेतून आल्यावर. आणि फायनली आता मी आलो होतो शाळेत आणि इतकं ऊन आहे ना यार. मी पहिले आयडेंटिटी कार्ड काढलं, नंतर मग बॅग जागेवर ठेवली आणि टिफिन बॅग घेतली आणि किचनमध्ये ठेवली. आणि आता मी करणार होतो आंघोळ कारण की खूप गरमी होत होती. आणि चला आता मी भेटतो तुम्हाला आंघोळ झाल्यावर. तर फायनली माझी आंघोळ झाली आहे आणि आता आहे ना पूर्ण फ्रेश आणि थंड थंड वाटत होतं. आणि मी ना डोके ना ओल्लच ठेवणार होतो आणि मी ना हाफ टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेली होती. आणि नंतर मग मी किचनमध्ये आलो होतो. किचनमध्ये ना बटाटा होतं खायला आणि इकडे दूध होतं. मला एवढ्या लवकर काही भूक नव्हती, मी थोड्या वेळाने जेवणार होतो. नंतर मग मी आलो वरती आणि वरती ना ऑनलाईन डिलेवरीचं काम चालू होतं आणि आरोही दिदी ना ऑनलाईन डिलेवरीचे काम करत होती. आणि मी नंतर खाली आल्यावर स्केटिंग घातली, स्केटिंग खेळत बसलो. आणि मी सेफ्टीसाठी ना ग्लव्स पण घातले होते. बघा स्केटिंग खेळायला आहे ना खूप मजा येते. ते पण घरात आहे ना मस्त स्लीप होतं. आणि रात्रीच्या 11 वाजता ना आमची स्कूबी चालून गेली ती. तर मग आम्ही ना गच्चीवर आलो. स्कूबीला खूप शोधलं तरी भेटली नाही. मला डाऊट होता की त्या पलीकडच्या गच्चीवर असू शकते, तर मला तिकडं जायचं होतं. मग मी चाललो होतो तिकडं आता. आणि ही आमची गच्ची आहे आणि त्याच्या बाजूच्या गच्चीवर जायचं होतं. मग इथं पत्र लावलेले, तर मी त्याच्यावरतून गेलो. आणि हे बघा ना किती डेंजरस आहे कारण की इथून येणं डायरेक्ट जंप मारावं लागते. मग मी आलो पलीकडच्या गच्चीवर आणि इकडं पाहिलं तर इकडं तर नव्हती स्कूबी. आणि बाजूची गच्ची होती तिथं पण पाहिलं तर तिथंही नव्हती. मग स्कूबी गेली तर गेली कुठं. मग मम्मी म्हणे ह्याच गच्चीवर एकदा नीट बघ. मी नीट पाहिलं, इथं पण स्कूबी नव्हती. मग मी चाललो होतो आता वापस. आणि स्कूबीच्या नादात बघा ना माझे हात किती व्हाईट झाले. आणि मग आहे ना मी वेअर हाऊसची चाबी आणली आणि वेअर हाऊस ओपन करून बघू म्हटलं कारण की वेअर हाऊसमध्ये पण राहते ती कधी कधी. मग मम्मीने वेअर हाऊस खोललं आणि त्यात काहीच नव्हती. आणि तिकडं मागं पण राहते, तर एकदाही ना मी मागं चेक केलं तर मागं पण नव्हती. मग स्कूबी गेली तर गेली कुठं हे आम्हाला लक्षात नव्हतं येत. मग आम्हाला वाटलं खाली, तर मी यांना उठवलं आणि म्हटलं आपल्याला स्कूबी शोधायची, स्कूबी शोधा मिशन. आणि नंतर आहे ना तिची ना खाली आली आणि आम्ही ना स्कूबीला उगाच एवढं सापडत होतो. मला तर खूप भीती वाटत होती. आणि आजचा मिनी व्लॉग मी इथंच एंड करतो. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.